प्रेमसंबंधाच्या संशयातून असिस्टंट मॅनेजर तरुणाला बंदूक दाखवून कमरेचा पट्टा आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। तर पोलीस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्या विरोधात खोटी तक्रार करणार आहे, तुला अडचणीत आणेल अशी धमकीही दिली। ही धक्कादायक घटना 21 जून रोजी रात्री 8:30 वाजता वाघोलीतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मैदानात घडली आहे। या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। पोलिसांनी आदर्श चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला। पोलिसांच्या माहितीनुसार तरुण विमाननगर मधील खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे। कंपनीतील एका तरुणीच्या ओळखीतून त्याची आदर्श चौधरीशी एप्रिल 2025 मध्ये ओळख झाली होती। नंतर दोघांमध्ये काहीही संपर्क नव्हता। 21 जून रोजी कंपनीतून बाहेर आला असता त्याला येथे आदर्श आल्याचे समजले। त्याने आदर्शला फोन करून भेट घेतली। त्यानंतर दोघे एकत्र दुचाकीवरून वाघोलीच्या सेंट जोसेफ स्कूलच्या मोकळ्या मैदानात गेले। तेथे आदर्शने आधी बोलण्यास सुरुवात केली, नंतर मात्र अचानक रागाने म्हणाला, माझे तिच्यासोबत प्रेमसंबंध संपले आणि त्याला तू कारण आहेस, मी तुझ्या आयुष्याची वाट लावणार असे म्हणून त्याने लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली। कमरेचा बेल्ट काढून मारले। यावेळी त्याने बंदूक दाखवत धमकी दिली की तुला इथे मारले तर कोणालाही कळणार नाही, तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो। एवढ्यावरच न थांबता त्याने आणखी एक खेळी खेळीत आणि म्हणाला, विमाननगर पोलीस चौकी बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्या विरुद्ध खोटी तक्रार करणार आहे। मारहाणीनंतर आरोपी तेथून दुचाकीवरून निघून गेला। जखमी अवस्थेत तरुणाने त्याच्या मित्राला बोलावले आणि घरी जाऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला। उपचारानंतर त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे।